गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या तासाला आपण मेजरमेंट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा आपण फाइंड आउट करणार आहे. तर बघा, मागच्या तासाला आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन त्याच्यामध्ये आपण इक्वेशन काय बघितलं होतं की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. Therefore, F is directly proportional to M into M. दोन जे ऑब्जेक्ट आहे त्यांचा मासचा प्रोडक्ट आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये F इज इक्वल टू G इंटू एम एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर हे इक्वेशन आपल्याला मिळालं होतं. आपण ते इक्वेशन फाइंड आउट केलेलं आहे. तर ह्या इक्वेशनला आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजे ब्रह्मांडमध्ये कोणतेही दोन ऑब्जेक्ट असतील, त्या ऑब्जेक्टचं जे मास आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. आणि त्याच्या दोन्हीमधलं जे डिस्टन्स आहे ते कसं असणार आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आर स्क्वेअर असणार आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला एक व्हॅल्यू मिळते आणि ह्या जीला आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतो. मग त्याची जी कॉन्स्टंट व्हॅल्यू आपल्याला एक दिलेली आहे, ती कॉन्स्टंट व्हॅल्यू काय आहे तर 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर एवढी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. परंतु ही जी ची व्हॅल्यू, कॉन्स्टंट व्हॅल्यू, एवढी व्हॅल्यू कशी आली हे माहीत नाहीये. त्यासाठी काय केलेलं आहे, कॅव्हेंडिश या सायंटिस्टनी काय केलं, एक एक्सपेरिमेंट केलेला आहे आणि त्या एक्सपेरिमेंटवरून त्यांनी जी ची व्हॅल्यू ही फाइंड आउट केलेली आहे. आता त्याच्यासाठी आपण ह्या पार्टचा स्टडी करणार आहे की मेजरमेंट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केलेली आहे. ठीक आहे. तर कॅव्हेंडिशनी काय केलेलं आहे, एक एक्सपेरिमेंट केलेला आहे आणि त्या एक्सपेरिमेंटवरून त्यांनी जी ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. आता काय आहे तो एक्सपेरिमेंट, आता त्यांनी काय केलेलं आहे, एक स्ट्रिंग कन्सिडर केलेली आहे ज्याची इलॅस्टिक प्रॉपर्टी असलेली अशी स्ट्रिंग कन्सिडर केलेली आहे आणि ती स्ट्रिंग एका रिजिड सपोर्टला काय केले, फिक्स केलेले आहे आणि त्या स्ट्रिंगच्या दुसऱ्या एंडला एक रॉड घेतलेला आहे आणि हा जो रॉड आहे त्या रॉडच्या दोन्ही एंडला एक स्मॉल स्फिअर अटॅच केलेला आहे. मग हे जे स्मॉल स्फिअर आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे इथं, S1 आणि दुसरा जो स्फिअर आहे काय आहे, S2 आहे. जो S1 स्फिअर आहे त्याचं मास M1 आहे आणि S2 स्फिअर आहे त्याचं मास काय आहे, M2 आहे. दोन्हीचंही मास कसं आहे, सारखं आहे. ठीक आहे. आणि ह्या दोन जे स्फिअर आहे किंवा हा रॉड आहे त्याच्यामध्ये हे जे डिस्टन्स आहे ते काय आहे, L हे डिस्टन्स आहे. ह्या दोन स्फिअर जे S1 आणि S2 कन्सिडर केलेला आहे त्या दोन्ही स्फिअरच्या अपोजिट साइडला 2 लार्ज लीड स्फिअर कन्सिडर केलेले आहे. म्हणजे इथं 2 लार्ज स्फिअर इथं ठेवलेले आहे. म्हणजे बघा, इथं ह्या स्मॉल स्फिअर S1 च्या अपोजिट साइडला एक लार्ज लीड स्फिअर आहे, त्याला L1 कन्सिडर केलेला आहे आणि त्याचं मास काय आहे, M हे मास आहे. त्यानंतर दुसरा जो स्फिअर आहे S2 च्या अपोजिट साइडला ठेवलेला आहे लीड स्फिअर, त्याला L2 कन्सिडर केलेला आहे आणि त्याचं मास काय आहे, M आहे. दोन्हीचंही मास सारखं आहे. तर बघा, आपल्याला माहित आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन त्याच्यामध्ये कोणतेही दोन मासेस असतील त्याच्यामध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. म्हणजे हा जो स्मॉल स्फिअर S1 आहे आणि हा L1 असणार, ह्याच्यामध्ये काय आहे, इक्वल अँड अपोजिट फोर्स असणार आहे, ऍक्ट होणार आहे आणि तो फोर्स बघा F व्हेक्टर इथं असणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे आणि इथं सुद्धा हा दुसरा स्फिअर S2 आणि हा जो दुसरा स्फिअर जो आहे L2 ह्याच्यामध्ये सुद्धा काय असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्यामुळं हे दोन्ही एकमेकाकडे अट्रॅक्ट होणार आहे आणि हा स्फिअर ह्याच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे. हा अट्रॅक्ट होत असताना आता ह्याच्यामध्ये काय होईल, हा रोटेट होईल रॉड. ठीक आहे. हा फोर्स, हा स्फिअर इकडे अट्रॅक्ट होईल, हा ह्याच्याकडे अट्रॅक्ट होईल आणि ह्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन होईल. त्यामुळं
इथं जो रॉड आहे तो काय होणार आहे, इथं रोटेट होणार आहे. आणि रोटेट ज्या वेळेस इथं रोटेशन मिळतं म्हणजेच इथं काय मिळतं आपल्याला, टॉर्क मिळतं. इथं रोटेशन मिळतं त्यामुळे इथं काय आपल्याला मिळतं, टॉर्क मिळतं. ठीक आहे. आता त्याच्यामुळं आता इथं अरेंजमेंट बघा दुसरी काय आहे, इथं एक मिरर इथं ठेवलेला आहे. ठीक आहे. आणि इथं काय होणार आहे, ह्या मिररमुळं इथं एक मोनोक्रोमॅटिक लाईट याच्यावरती काय केली जाते, इन्सिडेंट केली जाते. मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे काय असणार आहे की ज्याची वेवलेंथ एकच वेवलेंथ असणार आहे अशी जी लाईट असणार आहे त्याला आपण काय म्हणतो, मोनोक्रोमॅटिक लाईट. ती ह्या मिरर वरती काय होणार आहे, इन्सिडेंट होणार आहे. आणि ज्या वेळेस इथं टॉर्क अप्लाय होणार आहे त्यावेळेस इथं टॉर्क मिळाल्यानंतर याच्यामध्ये रिफ्लेक्शन होणार आहे. इथं ज्यावेळेस मोनोक्रोमॅटिक लाईट ह्याच्यावरती इन्सिडेंट झाली की ह्याच्यातून काय होणार आहे, रिफ्लेक्शन होणार आहे. आणि ते रिफ्लेक्शन ह्या स्केल वरती काय होणार आहे, पडणार आहे. त्यावेळेस इथं आपल्याला जो मिळणारा अँगल आहे तो काय मिळणार आहे, थीटा अँगल मिळणार आहे. आता ज्या वेळेस इथं टॉर्क आपल्याला इथं मिळतो त्यावेळेस आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे, द टॉर्क बिटवीन masses on rod is given by. आता याच्यामध्ये बघा हा जो रॉड आहे त्याची लेंथ काय L आहे आणि ह्याच्यावरती काय होणार आहे, ज्यावेळेस ह्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन होणार आहे त्यावेळेस काय होणार आहे, रोटेशन होणार. आणि रोटेशन होणार म्हणजे तिथं काय मिळणार आहे, टॉर्क मिळणार आहे. आणि हा जो टॉर्क आहे काय मिळणार आहे, टॉर्क. आता हे जे सिम्बॉल आहे हे अशा पद्धतीने असणार आहे, टॉर्क. आणि त्याला आपण काय म्हणणार आहे, टाऊ. टॉर्क किंवा टाऊ. आता टॉर्क इज इक्वल टू काय मिळणार आहे, लेंथ L आणि ह्या दोन्ही मधलं काय असणार आहे, जो फोर्स अप्लाय होणार आहे तो काय असणार आहे, इक्वल अँड अपोजिट फोर्स असणार आहे, तो काय असणार आहे, F असणार आहे. त्यामुळं टॉर्क इज इक्वल टू LF हे इक्वेशन आपल्याला मिळणार आहे. आता हा फोर्स आहे, इक्वल अँड अपोजिट इथं मिळालेला फोर्स. आता वी नो दॅट आपल्याला हे F म्हणजे काय माहित आहे, F ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे, F इज इक्वल टू GMM डिवायडेड बाय R स्क्वेअर, GMM डिवायडेड बाय R स्क्वेअर. ठीक आहे. आता हे जे फोर्सचं इक्वेशन आहे ते आपण ह्या इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, टॉर्क इज इक्वल टू L इंटू GMM डिवायडेड बाय R स्क्वेअर हे आपल्याला इक्वेशन इथं मिळणार आहे. आता त्यानंतर इथं बघा ज्या वेळेस इथं टॉर्क अप्लाय झाल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळतं. आता ज्या वेळेस इथं टॉर्क मिळाल्यानंतर काय होणार आहे, हे जे इलास्टिक प्रॉपर्टी असलेली जी स्ट्रिंग आहे ती काय होणार आहे, ट्विस्ट होणार. जसं रोटेशन होईल तसं काय होणार आहे, ही जी स्ट्रिंग आहे ती काय होणार आहे, ट्विस्ट होणार आहे. आणि स्ट्रिंग ट्विस्ट झाल्यानंतर तिथं आपल्याला काय मिळणार आहे, रेस्टोरिंग टॉर्क मिळणार आहे. म्हणजे ज्यावेळेस फॉर एक्झाम्पल आपण जर रबर ताणल्यानंतर आपण ज्यावेळेस त्याला सोडल्यानंतर त्यावेळेस त्याच कंडिशनमध्ये ती राहणार नाही, ती काय होणार आहे, पुन्हा त्या इक्विलिब्रियम कंडिशनला येणार आहे. तसंच हे रेस्टोरिंग फोर्स इथं मिळणार आहे. आणि हा रेस्टोरिंग फोर्स काय करतो की ह्या रॉडला किंवा ह्या स्ट्रिंगला काय त्याच्या मूळ पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करेल. म्हणून तिथं आपल्याला हा काय फोर्स मिळतो किंवा तिथं टॉर्क मिळतो, त्याला आपण काय म्हणतो, रेस्टोरिंग टॉर्क. जसं इथं टॉर्क अप्लाय होतो तसं इथं ह्या स्ट्रिंग मध्ये काय होणार आहे, ट्विस्ट तयार होणार आहे. आणि ट्विस्ट झाल्यानंतर इथं सुद्धा काय मिळणार आहे, एक रेस्टोरिंग टॉर्क मिळणार आहे. ठीक आहे. आणि तो त्याला इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आता हा रेस्टोरिंग टॉर्क इथं आपल्याला मिळतो त्यावेळेस इक्वेशन काय मिळतं आपल्याला, द टॉर्क जनरेटेड becomes of masses
इज इक्वल टू रेस्टोरिंग टॉर्क. रेस्टोरिंग टॉर्क. आता याच्यामध्ये टॉर्क जनरेटेड बिकम ऑफ मासेस काय असणार आहे, हा जो टॉर्क आहे इज इक्वल टू रेस्टोरिंग टॉर्क काय असणार आहे, के इंटू थीटा असणार. आणि हा टॉर्क आपण इथं काय लिहिला आहे, एल जी एम एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू के इंटू थीटा. आता ह्याच्यामध्ये हा जो के आहे हा के कॉन्स्टंट आहे आणि या के ला काय म्हटलेलं आहे, रेस्टोरिंग टॉर्क. रेस्टोरिंग टॉर्क. रेस्टोरिंग टॉर्क पर युनिट angle of rotation. पर युनिट अँगल ऑफ रोटेशन म्हणजे काय असणार आहे, रेस्टोरिंग टॉर्क मिळणार आहे. मग आता इथं रेस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँगल ऑफ रोटेशन म्हणजे काय असणार आहे, तर 1 डिग्री एवढा अँगल रोटेशन होण्यासाठी तिथं लागणारा जो टॉर्क आहे त्याला आपण काय म्हणतो, रेस्टोरिंग टॉर्क असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे ह्या एक्सपेरिमेंटवरनं एक्सपेरिमेंटली आपल्याला थीटाची व्हॅल्यू काढता येते. म्हणजे टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, थीटा आहे. त्याच्यावरनं आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटवरनं थीटाची व्हॅल्यू माहित होते, के ची व्हॅल्यू माहित होते. त्यानंतर एम कॅपिटल एम स्मॉल एम हे जे दोन स्पियर आहेत त्याचं मास आपल्याला ह्याच्यावरून माहित होतं. त्यानंतर एल लेंथ ऑफ रॉड आणि आर जे डिस्टन्स बिटवीन टू स्पियर आहे, ह्या दोन्ही मधलं डिस्टन्स काय असणार आहे, आर असणार आहे. एक्सपेरिमेंटली आपल्याला के थीटा एल स्मॉल एम कॅपिटल एम अँड आर या सर्वांची व्हॅल्यू आपल्याला माहित होते आणि त्याच्यावरून जी ची व्हॅल्यू काढता येते. आणि ती जी ची व्हॅल्यू किती येते, 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. दिस इज अ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी. एक एक्झाम्पल सॉल्व करू. काय एक्झाम्पल काय आहे, कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 लीड बॉल्स ऑफ मास 20 kg and 10 kg separated by a distance of 10 cm. आता गिवन काय काय दिलेलं आहे, तर masses 2 lead ball of masses m1 is equal to 20 kg, m2 is equal to 10 kg and separated by distance r is equal to 10 centimeter. आता ह्याच्यामध्ये सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये करायचं. r is equal to 0.1 मीटर. आता फॉर्म्युला कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. F is equal to G m m1 m2 divided by r square is equal to G ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, G ची व्हॅल्यू 6.67 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. या सर्व व्हॅल्यू आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करू. काय मिळेल, F is equal to G ची व्हॅल्यू 6.67 into 10⁻⁻11 m1 20 m2 10 divided by r square. r square ची व्हॅल्यू आहे 0.1. आता या सर्व व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केलेल्या आहेत आणि हे जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला काय मिळेल, 1.3 into 10⁻⁻6 न्यूटन एवढी व्हॅल्यू आपल्याला मिळेल. एवढा फोर्स आपल्याला याच्यामध्ये मिळेल. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. जी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट काढायची आहे. ठीक आहे. आता जी हा जो जी आहे तो काय आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी आहे. आता युनिव्हर्स मध्ये कोणतेही दोन ऑब्जेक्ट असतील त्याच्यामधलं जे मास आहे त्याच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, जो फोर्स आहे तो आपण ह्या जी च्या साहाय्याने फाइंड आउट करू शकतो.
ठीक आहे. आणि हा जो जी आहे, दिस इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड इट इज रिलेटेड टू द अर्थ सरफेस. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेस वरती असेल किंवा ॲट अ सर्टन हाईट वरती असेल, त्यावेळेस आपल्याला हा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फाइंड आउट काढायचा आहे. तर त्याच्यासाठी तो फॉर्म्युला आपल्याला काय आहे तो फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, हा अर्थ आहे, अर्थचा हा सेंटर आहे अँड एम काय असणार आहे, मास ऑफ अर्थ असणार आहे. एम, कॅपिटल एम, मास ऑफ द अर्थ. आणि ही जी आहे आर, कॅपिटल आर काय असणार आहे, रेडियस ऑफ द अर्थ. रेडियस ऑफ द अर्थ. आणि एक ऑब्जेक्ट आहे, कोणताही एक ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केला तर हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचं मास एम आहे. एम काय असणार आहे, स्मॉल एम, मास ऑफ द ऑब्जेक्ट. आणि ह्या सरफेस पासून हा जो आहे अर्थचा सरफेस आहे आणि ह्या अर्थच्या सरफेस वरून ह्या ऑब्जेक्टची हाईट आहे, सर्टन हाईट एच असणार आहे. एच काय असणार आहे, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. हाईट ऑफ द ऑब्जेक्ट असणार आहे. आता ह्या सेंटर जो आहे अर्थचा, तिथून ह्या ऑब्जेक्टची हाईट काय असणार आहे, आर असणार आहे. आर. आणि ते आर म्हणजे काय असणार आहे, स्मॉल आर असणार आहे. म्हणजे हा इथून इथपर्यंत याची रेडियस आणि हाईट मिळून आपल्याला काय मिळणार आहे, आर प्लस एच असणार आहे. ठीक आहे. आर प्लस एच असणार आहे. म्हणजे हे सेंटर पासून म्हणजे रेडियस ऑफ अर्थ आणि हाईट ऑफ ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, आणि त्यांची जी ॲडिशन आहे ते म्हणजे काय असणार आहे, स्मॉल आर असणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फाइंड आउट करायचा आहे. मग हा जो इथला मास ऑफ द अर्थ आणि मास ऑफ द ऑब्जेक्ट काय असणार आहे बघा, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन between capital M and small m is, म्हणजे हा मास ऑफ द अर्थ आणि ऑब्जेक्ट ह्याच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, फोर्स इज इक्वल टू काय इक्वेशन आहे, जी इंटू एम एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर असणार. हे इक्वेशन नंबर आपण 1 देणार आहे. आता वी नो दॅट अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, त्याच्यावरून आपल्याला काय मिळालेलं आहे, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. आता हा जो एक्सेलरेशन आहे याच्यामध्ये ए इज इक्वल टू आपण काय लिहिणार आहे, जी. हा सुद्धा काय आहे, जी, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि हा सुद्धा काय एक्सेलरेशन आहे. आणि ह्याला आपण ए इज इक्वल टू काय कन्सिडर करू शकतो, जी. कारण एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या वरती असेल किंवा अर्थ वरून खाली येत असेल किंवा खालून वरती जात असेल, त्यावेळेस त्याचं काय असणार आहे, एक्सेलरेशनच असणार आहे. आणि त्यामुळे आपण ए इज इक्वल टू काय कन्सिडर करणार आहे, जी कन्सिडर करणार आहे. त्यामुळे फोर्स इज इक्वल टू मास इंटू जी, हे इक्वेशन मिळेल. आता आपल्याला जी फाइंड आउट काढायचा आहे, म्हणजेच ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायचे. जी इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय एम. जी इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय एम. आता एफ हा इक्वेशन आहे, आपल्याला माहित आहे काय आहे, एफ जी एम एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर, आणि हा एम 1 डिवायडेड बाय एम असणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे एम स्मॉल एम दोन्ही काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. आणि मग आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे, जी इज इक्वल टू जी एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर आहे. आता आर स्क्वेअर, आर म्हणजे काय आहे तर
ह्याच्यामध्ये स्मॉल r इज इक्वल टू काय आहे, कॅपिटल R प्लस एच आहे. ऑब्जेक्ट काय आहे, अबव द सरफेस ऑफ द अर्थ आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण ही व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली, gm डिवायडेड बाय r प्लस एच स्क्वेअर. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट अबव द सरफेस ऑफ द अर्थ असेल, ॲट अ सर्टन हाईट वरती असेल, त्यावेळेस आपण जी कसा काढू शकतो, ह्या इक्वेशन वरनं काढू शकतो. g इज इक्वल टू gm डिवायडेड बाय r प्लस एच स्क्वेअर. ठीक आहे. समजा जर ऑब्जेक्ट इज ऑन द सरफेस ऑफ द अर्थ असेल तर, इफ ऑब्जेक्ट इज ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, सरफेस ऑफ द अर्थ वरती असेल तर काय येणार आहे, g इज इक्वल टू gm डिवायडेड बाय काय येणार आहे, r प्लस एच स्क्वेअर इक्वेशन आहे. परंतु h इज इक्वल टू काय असणार आहे, इथं 0 असणार आहे, कारण ऑब्जेक्ट इज ऑन द सरफेस ऑफ द अर्थ असणार आहे. त्यामुळे g इज इक्वल टू h 0 असेल तर gm डिवायडेड बाय काय येणार आहे, r स्क्वेअर येणार आहे. आणि दिस इज अ equation of acceleration due to gravity on the surface of the earth.